नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय लोकशाही आणि तिची वैशिष्ट्ये. तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आपण बघू लोकशाही व्यवस्था म्हणजे काय किंवा लोकशाहीची व्याख्या काय. तर सर्वांना परिचयाची एक व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेली जी काही व्यवस्था आहे, चालवलेले जे राज्य आहे, त्याला आपण लोकशाही म्हणतो. ही व्याख्या कोणी केली तर सगळ्यांनाच परिचय आहे की अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 1863च्या दरम्यान, म्हणजे तो जो काही अमेरिकेचा काळ होता त्यावेळेस अमेरिकेमध्ये गृहयुद्ध सुरू होतं. जे ब्लॅक आहेत आणि व्हाईट आहेत, म्हणजे श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय या दोन समाजामध्ये भांडणं सुरू होते, त्यांचं गृहयुद्ध सुरू होतं. आणि त्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर 1863 साली एक गटेसबर्ग इथे एक सभा झाली होती. आणि त्या सभेमध्ये 2.5 मिनिटाच्या आपल्या भाषणामध्ये अब्राहम लिंकन यांनी या लोकशाहीची व्याख्या सांगत असताना किंवा लोकशाहीचे गुण प्रतिपादन करत असताना लोकशाही म्हणजे काय याची व्याख्या केली. आणि त्या लोकशाहीमध्ये ते खूप सुंदर सांगतायत की लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. बघा, इथं या व्याख्येमध्ये 3 प्रकारची लोक इथे सांगितले. बघा, क्रमांक 1 काय सांगितलं त्यांनी की लोकांनी. कोणी? लोकांनी. आता हे लोक म्हणजे कोण? कोण लोक ही व्यवस्था चालवत आहेत? तर ते लोक म्हणजे सरकार. ते लोक म्हणजे कोण? तर सरकार. लोकांनी. त्यानंतर लोकांच्या हितासाठी. आता कुठल्या लोकांच्या हितासाठी? तर ते लोक कोण? लोकांच्या हितासाठी, म्हणजे ज्यांच्या हितासाठी ते लोकांच्या हितासाठी. म्हणजे हे लोक कोण? तर हे लोकांचं हित म्हणजे कोण? तर हे लोक म्हणजे जनता. बघा, लोकांनी लोकांच्या हितासाठी म्हणजे सरकारने जनतेच्या हितासाठी लोकांकडून, बघा इथं मध्ये येतो तो म्हणजे लोकांकडून. तर हे लोक म्हणजे कोण? तर हे लोक म्हणजे सरकार आणि जनता यांच्या मध्ये काम करणारे जी काही सरकारी व्यवस्था आहे, जिला आपण आपली प्रशासकीय व्यवस्था म्हणू, अशी प्रशासकीय व्यवस्था. प्रशासकीय व्यवस्था. तर बघा, या व्याख्येला जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर सरकारनं जनतेच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी प्रशासकीय व्यवस्थेकडून चालवलेली जी काही व्यवस्था आहे तिला म्हणतात लोकशाही. आता ही आपली लोकशाहीची व्याख्या झाली. आपल्या भारताची जी काही लोकशाही आहे, ही भारताची लोकशाही आपण म्हणतो की 4 आधारस्तंभावर विराजमान आहे. खरं तर घटनेचा जो क्रम जर बघितला, घटनेचा जर उहापोहा केला तर घटनेमध्ये सांगितलंय किंवा घटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये याबाबतच्या काही तपशील आपल्याला आढळतात. तर घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये भारताची लोकशाही ही 3 स्तंभावर किंवा 3 आधारस्तंभावर विराजमान आहे असं म्हटलं गेलं. पण काळ बदलला, वेळ बदलली आणि आता आपल्या लोकशाहीला एक 4था आधारस्तंभ आलाय. तर आपण आपल्या भारतीय लोकशाहीचे जे काही 4 आधारस्तंभ आहे, तर त्या 4 आधारस्तंभाविषयी आपण बघूया. ते कुठले कुठले आधारस्तंभ आहे आणि त्यांचा काय संबंध आहे एकमेकाशी, तर ते आपण आता जाणून घेऊ. बघा, पहिला जो आधारस्तंभ येतो तो म्हणजे कायदेकारी व्यवस्था. बघा, क्रमांक 1 कायदेकारी व्यवस्था. त्याला आपण कायदेमंडळ देखील म्हणतो. अशी ही जी काही कायदेकारी व्यवस्था आहे, त्या कायदेकारी व्यवस्थेमध्ये कोण कोण येत आहे, तिचं काम काय? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायदेकारी व्यवस्थेचं काम काय की लोकांसाठी किंवा या देशासाठी, या जनतेसाठी कायदा बनवणं. कायदा का गरजेचा आहे? कारण बघा, कायदे असतील तर देशातील जो विकास आहे, जनतेची जी लोकशाही आहे, ती लोकशाही टिकू शकते. म्हणून कायदा गरजेचा आहे. कायदा म्हणजे नियम आणि तो गरजेचा आहे. तर कायदा निर्माण करणारी जी व्यवस्था आहे तिला काय म्हणतात? कायदेकारी व्यवस्था. तर कायदेकारी व्यवस्थेमध्ये कोण येतो? तिला दुसरं नाव आपण साधारण भाषेमध्ये म्हणतो ते म्हणजे संसद. तर या संसदेमध्ये कोण कोण येत आहे? तर संसद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. संसद म्हणजे कोण? तर 1 सासू आणि 2 सुना म्हणजे संसद होय. तर संसद मध्ये कोण? 1 सासू आणि 2 सुना. आणि ती सासू कोण? तर सासू म्हणजे राष्ट्रपती. सासू म्हणजे कोण? तर राष्ट्रपती. ही झाली सासू. आणि तिच्या 2 सुना कुठल्या? त्यातली मोठी सून कुठली आणि लहानी सून कुठली? तर मोठी सून म्हणजे कोण? तर राज्यसभा. राज्यसभा म्हणजे या सासूची मोठी सून म्हणजे राज्यसभा. आणि लहान सून कुठली? तर ती म्हणजे काय?
लोकसभा. तर या संसद नावाच्या घराचं हे घर आहे समजा. या संसद नावाच्या घरात एक सासू आहे, तिचं नाव आहे राष्ट्रपती आणि तिला 2 सुना आहे. मोठीचं नाव आहे राज्यसभा आणि लहानीचं नाव आहे लोकसभा. लक्षात येत आहे. तर हे काय काम करतात? संसद नावाचं घर काय काम करतं? देशासाठी कायदे बनवतं, नियम बनवतं. तर अशी ही कायदेकारी व्यवस्था हे आपल्या लोकशाहीचं व्यवस्थेचं एक अंग आहे किंवा लोकशाही व्यवस्थेचा एक आधारस्तंभ आहे. क्रमांक 2, दुसरा आधारस्तंभ कुठला आहे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा? तर तो म्हणजे कार्यकारी व्यवस्था किंवा त्याला आपण कार्यकारी मंडळ देखील म्हणतो. कार्यकारी व्यवस्था. बघा, कार्यकारी व्यवस्थेचं काम काय? तर भारतीय लोकशाहीमध्ये या कायदेकारी व्यवस्थेने बनवलेले जे काही कायदे आहेत, नियम आहेत, ते नियम भारतीय जनतेवर त्या नियमाची अंमलबजावणी करणं म्हणजे भारतीय जनतेवर ते कायदे राबवणं. लक्षात येत आहे. तर या कार्यकारी व्यवस्थेमध्ये कोण कोण आहेत? क्रमांक 1 ला गोष्ट येते ती म्हणजे कोण? तर राष्ट्रपती. राष्ट्रपती कार्यकारी व्यवस्थेचा प्रमुख आहे किंवा कार्यकारी व्यवस्थेमध्ये महत्वाचा घटक आहे. नंतर या कार्यकारी व्यवस्थेमध्ये कोण येत आहे? तर क्रमांक 2 आहे, ते म्हणजे कोण? तर पंतप्रधान. क्रमांक 3 कोण आहे? तर ते म्हणजे कोण? तर आपले या पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ. आणि 4 नंबर कोण आहे? तर ते म्हणजे महान्यायवादी. हे महान्यायवादी आहे. बघा, आता बघा 2 व्यवस्था आतापर्यंत बघितल्या. एक आहे कायदेकारी व्यवस्था, दुसरी आहे कार्यकारी व्यवस्था. आता क्रमांक 3 कोणाचा लागतो? तर क्रमांक 3रा जो आधारस्तंभ आहे त्याला म्हणतात न्याय मंडळ. बघा, क्रमांक 3रा जो आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे त्याला म्हणतात न्याय मंडळ. आता न्यायमंडळ म्हणजे काय? न्यायमंडळाचं काम काय? तर देशातील लोकांना, जनतेला ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा लोकांना कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार करून न्याय प्रदान करणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. बघा, न्यायव्यवस्थेचं काम काय? की देशातील लोकशाहीचा विचार करून ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांचे हक्क हिरावून घेतले अशा घटकांना न्याय प्रदान करणं हे कुणाचं काम आहे? न्यायमंडळाचं काम आहे. तर न्यायमंडळामध्ये कोण येत आहे? तर न्यायमंडळामध्ये तुमचं सर्वोच्च न्यायालय असेल, लक्षात, सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर 2 नंबर उच्च न्यायालय. त्यानंतर 3 नंबर जे काही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याला काय आपण म्हणू? डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात. जिल्हा न्यायालय. आणि जिल्हा न्यायालयाच्या खाली जे तुमचे तहसील न्यायालय वगैरे असतात तर ते सगळे घटक न्यायमंडळामध्ये येतात. आता जो काही 4था घटक आहे बघा, लोकशाहीचा जो काही एक 4था घटक आहे, तर या लोकशाहीच्या 4थ्या घटकामध्ये लोकशाहीचा जो काही एक 4था घटक आहे त्या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणजे काय? तर प्रसार माध्यमे. बघा, हा एक नवीन आधारस्तंभ लोकशाहीचा मानला जातो. तर प्रसार माध्यमामध्ये कोण येत आहे? प्रसार माध्यमामध्ये तुम्ही जे सगळे न्यूजपेपर वाचता तर ते न्यूजपेपर आहे की नाही? न्यूजपेपर. त्यानंतर रेडिओ, जिथून जिथून तुम्हाला माहिती भेटते, सरकारच्या न्यूज भेटतात, या व्यवस्थेच्या या 3 कामाविषयी माहिती भेटते असे सगळं. रेडिओ येतोय, त्याच्यानंतर तुमचे टीव्हीचे वेगवेगळे न्यूज चॅनल्स येतात. त्यानंतर व्हॉट्सअप, टेलिग्राम, ज्या माध्यमातून तुम्हाला माहिती भेटते अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय? तर प्रसार माध्यमे. लक्षात. तर या 4 आधारस्तंभावर क्रमांक 1 कायदेकारी व्यवस्था, क्रमांक 2 कार्यकारी व्यवस्था, क्रमांक 3 न्यायमंडळ आणि क्रमांक 4 प्रसार माध्यमे या 4 आधारस्तंभावर भारतीय लोकशाही स्थिरलेली आहे. आता हे 4 आधारस्तंभ एकमेकांसोबत कसं काम करतात ते आपण आता बघूया. बघा, पहिलं काम काय? कायदेकारी व्यवस्था. कायदेकारी व्यवस्थेमध्ये बघितलं आपण एक घर आहे, त्या घराचं नाव आहे संसद. संसद नावाचं घर आहे, त्या घरामध्ये एक सासू आहे, 2 सुना आहे. आता बघा, हे काम कसं करतं? हे 3 मंडळ किंवा हे 4 मंडळ एकमेकाशी कसे संलग्न आहे आणि कसं काम करतायत ते आता बघणार आहे. समजा असं बघू, आता एक उदाहरण घेऊ आपण की ह्या ज्या 2 सुना आहे या 2 सुनांनी ठरवलं की आपल्या संसद नावाच्या घरात किंवा आपल्या घरात आपल्याला एक पनीरची भाजी बनवायची किंवा एक भाजी बनवायची. आता मी काही शब्दांना तुम्ही पनीरची भाजी म्हणलो तर तुम्ही असं समजायचं पनीरची भाजी बरोबर कायदा. लक्षात घ्या,
जिथं जिथं मी पनीरची भाजी हा शब्द उच्चारेल तिथं तुम्ही कायदा हा शब्द लक्षात घ्या. मी पनीरची भाजी यासाठी म्हणतो की आपल्याला यांचा सगळा संबंध नीट समजावून घेता येईल. बघा, या दोन सुना आहे, राज्यसभा आणि लोकसभा, ज्यांची सासू राष्ट्रपती. हिने सांगितलं याच्या सासूने की आपल्या घरात पाहुणे आलेत आणि पाहुण्यांना आपल्याला पाहुणचार करायचा, जेवू घालायचंय, तर तुम्ही काय करा, एक छानसा सुंदर स्वयंपाक बनवा. त्यांनी ठरवलं या दोन्ही सुनांनी की आपण काय करायचं, न भांडणं करता काय करायचंय, तर आपण पनीर नावाची भाजी जी आहे ती आपण बनवायची. आता ह्या दोन्हींनी भांडणं न करता पनीर नावाची भाजी आहे की नाही, पनीरची भाजी या दोघींनी बनवली. मी सांगितलंय तुम्हाला पनीरची भाजी बरोबर कायदा. तर काय, राज्यसभा लोकसभा यांनी कायदा बनवला. त्यानंतर हा कायदा योग्य आहे याला अंतिम संमती, या दोन सुनांनी जे काम केलंय त्याला अंतिम संमती कोण देतंय, त्याला पास कोण करतंय, तर कोणाकडे असेल ऑब्विसली, तो म्हणजे काय, राष्ट्रपती त्यांच्या सासूकडं. यांनी जी पनीरची भाजी बनवली आहे त्या पनीरची भाजीची टेस्ट सगळ्यात अगोदर कोणी घेतली असेल, राष्ट्रपतींनी, त्यांच्या सासूनी. आणि सासूला ती जर आवडली तर सासू काय म्हणणार आहे त्यांची, ठीक आहे ही भाजी योग्य आहे, आता आपण ती आपल्या पाहुण्यांना वाढवू शकतो. जर नाही आवडली तर ती परत कोणाकडे रिटर्न पाठवणार, या संसदेकडे, राज्यसभा आणि लोकसभा यांच्याकडे पाठवून देणार वापस आणि म्हणणार की नीट घाला, तिच्यात तेल मीठ काय थोडंसं कमी जास्त झालंय ते योग्य पद्धतीने घाला आणि आपली भाजी नीट बनवा. जर समजा राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन सुनामध्ये भांडणं जर झाले, घरामध्ये दोन सुनामध्ये जर भांडणं झाले, तर ते भांडणं कोण मिटवतं, तर ते भांडणं मिटवण्याचं काम सुद्धा कोणाकडे असतं, राष्ट्रपतीकडे, सासूकडे असतं. ते सुद्धा आपण बघतो, राष्ट्रपती संयुक्त बैठक संसदेची बोलवतो. आलं लक्षात. तर ह्या दोन सुनांनी पनीरची भाजी बनवली, ती पनीरची भाजी पास कोणी केली, राष्ट्रपती नावाच्या सासूने केली. आता बघा, हे कायदेकारी व्यवस्थेचं काम इथं पूर्ण झालंय. त्यांनी कायदा बनवला, पनीरची भाजी बनवली. आता ही पनीरची भाजी यांच्याकडे पाठवली जाते, कार्यकारी व्यवस्थेकडे. आता यांचं काम काय, कार्यकारी व्यवस्थेचं, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचं काम काय, की ही जी पनीरची भाजी कायदेमंडळानं, कायदेकारी व्यवस्थेनं बनवून आपल्याकडे पाठवलेली ती भाजी जनता, कोणाकडे, जनता, जे जेवायला बसलेले आहेत, आपण साधे गरीब भोळे माणसं, तर या जनतेला वाढणं म्हणजे काय, लागू करणं. या कायदेकारी व्यवस्थेने बनवलेला कायदा जनतेवर लागू करणं हे कोणाचं काम आहे, कार्यकारी व्यवस्थेचं. तर पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, राष्ट्रपती हे काय करतात, तर कायदा आपल्यावर लागू करतात. ही पनीरची भाजी जनतेवर आपल्याला वाढतात, आपल्या ताटात भाजी येते, म्हणजे आपल्या जीवनात कायदा येतो. यांनी बनवला, यांनी आपल्यावर लागू केला आणि लागू केल्यावर आपला आणि कायद्याचा संबंध येतो. तर ऑब्विसली पनीरची भाजी आपण खातो, कायदा आपल्याला पचवतो, कायदा आपल्यावर लागू होतो. लागू झाल्यावर जर हा कायदा आपल्याला योग्य वाटला तर ही पनीरची भाजी जर आपल्याला आवडली तर आपण काही बोलत नाही. परंतु जर यांनी बनवलेला कायदा आणि यांनी लागू केलेला कायदा, यांनी बनवलेली पनीर भाजी आणि यांनी वाढलेली पनीर भाजी आपल्याला आवडली नाही, त्याच्यामुळे आपल्याला जर त्रास सुरू झाला, काहींना पोटाचा त्रास सुरू झाला, काहींना तिखट लागली, काहींना आळणी लागली, कोणाला तेलकट लागली, कायद्यामध्ये आपल्याला जर त्रुटी जाणवल्या आणि त्या कायद्यामुळे आपले मूलभूत हक्क, जनतेचे मूलभूत हक्काचं जर हनन झालं तर जनता काय करणार, कोणाकडे न्याय घेणार, परत यांच्याकडे जनता जाऊ शकते का, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि या संसदेकडे, सासूकडे जाऊ शकते का, की तुम्ही पाहुणे जातात का सासूकडे, नाही जाते पाहुणे. तर पाहुण्यांनी कुणाकडे जायचं, या जनतेला जर यांच्या बनवलेल्या कायद्यामुळे त्रास झाला तर जनता कुणाकडे न्याय मागायला जाणार, यांच्यावर जर अन्याय झाला तर ती जनता जाणार न्यायमंडळाकडे. नीट संबंध लक्षून द्या. कायदा यांनी बनवला, कायदा आपल्यावर यांनी लागू केला, आपल्याला त्रास सुरू झाला जनतेला आणि जनता कुणाकडे गेली, न्यायमंडळाकडे. न्यायमंडळाकडे आपण गेलो आणि सांगितलं की पनीरची भाजी काही योग्य नव्हती, ती खूप तिखट होती, आमच्या पोटाला भरपूर त्रास सुरू झालाय, त्यामुळं आम्हाला न्याय द्या. मग न्यायमंडळ काय करणार, ती पनीरची भाजी म्हणजे कायदा तो तपासणार, त्याच्या सगळ्या कायदेशीररित्या बाजू तपासणार आणि त्यांना जर वाटलं की यांनी बनवलेला कायदा, यांनी बनवलेली पनीरची भाजी काही योग्य नव्हती, तर हे न्यायमंडळ कार्यकारी व्यवस्था असो किंवा कायदेकारी व्यवस्था असो, अशा दोन्ही व्यवस्थेला आपण बनवलेला कायदा योग्य रीतीने तपासा, तो कायदा ते रद्दही करू शकतात. नीट लक्षात घ्या, या कार्यकारी व्यवस्थेचे निर्णय आपली न्याय व्यवस्था रद्दही करू शकते किंवा त्यांना तो कायदा, ती पनीरची भाजी नीट निर्माण करा किंवा पुन्हा नव्याने बनवा असा आदेश देखील देऊ शकते. तर या तीन बांधवांचं, या तीन कार्यकारी व्यवस्थेचे काम आहे. कायदा बनवणे यांचं काम, कायदा जनतेवर लागू करणे यांचं काम, जनतेवर कायदा लागू झाल्यानंतर तो कायदा
जनतेला जर योग्य वाटला नाही तर जनता कोणाकडे जाते? न्यायमंडळाकडे. आणि न्यायमंडळाकडे जनता गेल्यानंतर न्यायमंडळ परत तो कायदा यांच्याकडे पाठवून देतोय आणि सांगता यांना की तुम्ही हा कायदा योग्य बनवलेला नाही, त्याच्यात फेरबदल करा आणि कायदा योग्य करा. आता बघा, तुम्ही म्हणताल या चौथ्या खांबाचं काय काम हो? हा चौथा खांब आपला कोपऱ्यात राहिलाय, ह्या प्रसार माध्यमाचं काय काम? तर यांनी जो सगळा तमाशा घातलेला आहे, कायदेकारी व्यवस्था असो, कार्यकारी व्यवस्था असो, त्याच्यानंतर न्यायमंडळाने जो काही रिप्लाय दिला, जनतेच्या काही ज्या मागण्या आहेत, जनतेच्या ज्या काही या कायद्यावर प्रतिक्रिया आहे, तर या सगळ्यांनी घातलेला तमाशा लोकांच्या समोर आणणं. बघा ना तुम्ही, कायदेकारी व्यवस्था, संसद कुठे आहे आपली? दिल्लीला आहे. दिल्लीला जर कायदा बनवत असला, नुसता चालू जरी असली ती पनीरची भाजी, तर ते पेपरात छापून येतं कायदा असा असा कायदा बनवतंय. ते का कळतंय आपल्याला? न्यूज चॅनल्समुळे कळतंय, पेपरमुळे कळतंय, तुमच्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टीमध्ये कळतंय. यांचं खूप महत्व आहे. बघा, यांनी काय तमाशा चालू केलाय, यांनी कुठला गोळ चालू केला या तिन्ही खांबाने, किंवा न्यायव्यवस्थेने कुठल्या प्रकारचे निर्णय दिलेत, हे सगळं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं, ही व्यवस्था लोकांसोबत कनेक्ट ठेवण्याचं खऱ्या अर्थानं काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलंय प्रसार माध्यमाने. म्हणून हे तीनही हे चारही जे खांब आहेत, ते चारही खांब लोकशाही जिवंत ठेवण्याचा आणि एकमेकांसोबत समन्वय ठेवून आपल्या देशातील, आपल्या भारतातील लोकशाही जिवंत ठेवत आहे. म्हणून लोकशाहीचे 4 खांब सांगितले जातात. महत्वाचं लक्षात ठेवा. पहिला खांब आहे कायदेकारी व्यवस्था, दुसरा खांब आहे कार्यकारी व्यवस्था, तिसरा खांब आहे न्यायमंडळ. यांचं काम आहे कायदा बनवणं, यांचं काम आहे लोकांवर कायदा लागू करणं, आणि यांचं काम आहे लोकांवर कायदा लागू झाल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे, लोकांना जर त्रास झाला तर लोक त्या कायद्याच्या विरोधात न्यायमंडळाकडे जातात. आणि या तिन्ही लोकांचं नेमकं काय चालू आहे हे आपल्याला वाजून सांगण्याचं काम कुणाचं आहे? प्रसार माध्यमाचं. लक्षात येतंय? तर ही आपल्या लोकशाही व्यवस्थेचे 4 आधारस्तंभ आहे. जर आपण आत्ताचं तत्काळ उदाहरण जर म्हटलं, समजा की हे रिअल मध्ये काम करायचं, आता ही पनीरची भाजी थोडं विसरा, नाहीतर रिअलिस्टिक मध्ये बोलू. समजा आपल्या देशाच्या संसदेने एक कायदा केला. काय कायदा केला? की असं म्हटलं, आपल्या सगळ्यांच्या जीवनावर त्रासदायक जर असा कायदा केला की संसद म्हटली चला आजपासून काय, आज रात्री 8 वाजल्यापासून, नमस्कार, आज रात्री 8 वाजल्यापासून इंटरनेट सुविधा ही भारतात बंद असेल. जसं 2000ची नोट असेल, तुमच्या 1000 500च्या नोट असेल, जसा बंद झाल्या तसं देऊ न करू असं जर आलं कुणी आणि सांगितलं की आज रात्री 8 वाजल्यापासून देशातील इंटरनेट व्यवस्था इतक्या इतक्या तारखेपर्यंत किंवा कायमची बंद असेल, कसा गोळ होईल मला सांगा? किती गोळ होईल, किती ओरडाओरड होईल. काहींना जेवणही जाणार नाही आणि काहीला हे होऊ शकणार नाही, असा कार्यक्रम होऊन जाईल. तर म्हणजे काय की आपल्या कायदेकारी व्यवस्थेने एक कायदा केला, आपल्या संसदेने कायदा केला की आपल्या देशातील इंटरनेट व्यवस्था बंद आहे. म्हणजे असा कायदा करणार नाही, पण आपण समजूया, उदाहरण म्हणून समजू की इंटरनेट सुविधा बंद आहे, बंद आपली केली जाणार आहे. मग यांनी हा कायदा तयार केला. राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा ह्या 2 सुनांनी सासू यांनी हा इंटरनेट नावाचा कायदा, इंटरनेट बंदी नावाचा कायदा बनवला. आता हा कायदा यांनी बनवला, तो कायदा लागू कोण करणार? लागू करणार राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. लक्षात, याचं काय रोल आहे बघा, महान्यायवादी यांचा काय रोल आहे? समजा हा कायदा जर या जनतेपैकी कोणी जर न्यायमंडळात चॅलेंज केला, न्यायमंडळात जनता हा जर कायदा घेऊन गेला तर यांच्या वतीनं लढण्याचं काम कोण करतंय? महान्यायवादी. तर महान्यायवादी कोण आहे? तर तो सरकारचा वकील आहे. लक्षात, ते डिटेलमध्ये आपण बघूच कधीतरी. तर इंटरनेट बंदीचा कायदा यांनी केला, तो आपल्या जनतेवर यांनी लागू केला, कार्यकारी व्यवस्थेने तो लागू केला. जनतेला त्रास सुरू झाला. जनता म्हणली मला झोपच येत नाही. आपल्यासारखे म्हणू शकतात की नाही आम्हाला ते नेट बघितल्याशिवाय झोप येत नाही, आमचं पोलीस भरतीचं असेल, आमच्या स्पर्धा परीक्षेचं असेल, खूप सारी माहिती त्याच्यावर येतात, है की नाही? असं बरंचसं काय असू शकतं, कोणाचा बाब्या रडल, कोणाचे बाबू रडल, असं बऱ्याचशा घटना इंटरनेट बंद झाल्यावर होऊ शकतात. आता जनतेला त्रास सुरू झाला आणि मग जनतेला त्रास सुरू झाला, आपण पंतप्रधानाकडे जाऊ शकतो का? आपण त्या संसदेकडे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. आपण सामान्य माणसं आहे. आपण जाणार कुठं? तर आमच्या मूलभूत हक्काचं हनन झालं म्हणून घटनात्मक उपाययोजना करण्यासाठी कलम 32चा वापर करून सर्वोच्च न्यायालयात आपण जाऊ शकतो. कलम 226चा वापर करून आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो. हे बघूच आपण डिटेलमध्ये. तर जनता जाणार कुठं? न्यायमंडळाकडे जाणार, न्यायमंडळामध्ये जाणार आणि म्हणणार की आम्हाला न्याय द्या. आणि मग न्याय व्यवस्था हा जो केलेला काही इंटरनेट बंदीचा कायदा आहे तो योग्य आहे का? राज्यघटना काय म्हणते? कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे व्यक्तिगत आणि जीवित स्वातंत्र्य, आणि त्या जीवित स्वातंत्र्यामध्ये सांगितलं झालेलं आहे की तुम्ही तुमच्या विकासाच्या गोष्टी करू शकतात. सरकारला न्यायव्यवस्था सांगू शकते की इंटरनेट हे लोकांच्या विकासासाठी गरजेचं आहे, ते तुम्ही बंदी करू शकत नाही. त्यांना
माहितीचा अधिकार आहे, त्यांना माहिती घेण्याचं स्वातंत्र्य आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून ते माहिती घेतात. म्हणून तुम्ही केलेला कायदा राज्यघटनेला धरून नाहीये, तो तुम्ही रद्द केला पाहिजे. न्यायमंडळ परत एकदा कोणाकडे कायदा फेकून देणार, तो कायदेकारी व्यवस्था असेल, कार्यकारी व्यवस्था असेल, यांना म्हणणार तुम्ही तुमचा कायदा तपासा. आता बघा या चौथ्या व्यवस्थेचं काय काम, की कायदेकारी व्यवस्थेने संसदेने इंटरनेट बंदीचा कायदा केला, तो दिल्लीला केलाय. तो आपल्यापर्यंत कधी येणार, 2000-3000 किलोमीटर कधी येणार, कधी करणार, कळलाच नसता. जर हे प्रसार माध्यम नसतं तर यांनी कुठलेही कायदे केले असते, देश सुद्धा विकून टाकला असता, आपल्यापर्यंत कळला असता का, नाही. तर हे काय काम चालू आहे, तर हे सांगण्याचं काम कोणाचं आहे, तर प्रसार माध्यमाचं आहे. तर हे 4 खांब अतिशय महत्वाचे. बघा आपली भारताची लोकशाही या 4 खांबावर तरलेली आहे, उभा राहिलेली आहे आणि हे 4 खांब आहेत म्हणूनच भारताची लोकशाही स्थिर आहे. बघा यापैकी एकही खांब ढासळला, बघा हे 4ही खांब खूप महत्वाचे. नुसतं न्यायमंडळ आपल्याला सन्मान देतोय, आपल्याला न्याय देतो म्हणून महत्वाचं नाही, तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी हे 4ही मंडळ अतिशय महत्वाचे आहे. म्हणून या 4ही मंडळ टिकले पाहिजे आणि आपली लोकशाही प्रबल झाली पाहिजे. यासाठी निश्चितच हे 4ही मंडळ समन्वयाने एकमेकाशी काम करतायत आणि अतिशय सुंदर लोकशाहीची वाटचाल आपली चालू आहे. आलं लक्षात. तर भारतीय लोकशाहीचे 4 आधारस्तंभ तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पहिला क्रमांक कायदेकारी व्यवस्था, दुसरा कार्यकारी व्यवस्था, तिसरा न्यायमंडळ आणि चौथा येतं आपलं ते म्हणजे प्रसार माध्यमे. तर या 4 आधारस्तंभावर आपली भारतीय लोकशाही आढळलेली आहे. हे एक वैशिष्ट्य भारतीय लोकशाहीचं आहे. क्रमांक 2चं जर वैशिष्ट्य बघितलं, लोकशाही 2 प्रकारची असते. बघा आता थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊ. तर लोकशाही ही 2 प्रकारची असते. कोणी सांगू शकता, कमेंट करून तुम्ही सांगू शकता की लोकशाहीचे 2 प्रकार कुठले आहेत, सांगू शकता तुम्ही. तर बघा लोकशाही ही 2 प्रकारची असते. क्रमांक 1 म्हणजे काय, लोकशाहीचे प्रकार आपण बघतोय, लोकशाहीचे प्रकार. बघा 2 प्रकारची लोकशाही असते. एक असते प्रत्यक्ष लोकशाही, कुठली, प्रत्यक्ष लोकशाही, आणि दुसरी असते अप्रत्यक्ष लोकशाही. बघा क्रमांक 1चं बघा, प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर प्रत्यक्ष या शब्दाचाच त्याचा अर्थ आहे. बघा ज्या राज्यव्यवस्थेमधील किंवा ज्या लोकशाहीमधील जनता, लोक हे प्रत्यक्षरित्या कायदा निर्मितीची प्रक्रियेमध्ये भाग घेतात, कायद्याला अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात. म्हणजे काय, सरकार प्रत्यक्षरित्या जनता, लोक चालवतात, अशी जी लोकशाही आहे तिला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर बघा कायदा कुठं बनवतो, आताच बघितलं, कायदेकारी व्यवस्थेमध्ये. तर या कायदेकारी व्यवस्थेमध्ये कायदा बनवत असताना प्रत्यक्षरित्या जनता सामावलेली आहे, जनता तिच्यामध्ये सहभागी आहे कायदा निर्मितीच्या प्रक्रियामध्ये. असे जे देश असतात, अशी जी लोकशाहीची पद्धत असते तिला म्हणायचं प्रत्यक्ष लोकशाही. लोकांचा प्रत्यक्ष सहभाग आहे कशामध्ये, कायदा निर्मितीमध्ये, कायदा लागू करण्यामध्ये. थोडक्यात काय, तर सरकार चालवण्यामध्ये प्रत्यक्ष लोक जबाबदार आहे, लोक प्रत्यक्षपणे सरकार चालवतात. अशी जी व्यवस्था आहे तिला म्हणतात प्रत्यक्ष लोकशाही. क्रमांक 2चा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. याला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे प्रतिनिधिक लोकशाही. बघा याच्या शब्दातच त्याचा अर्थ आलाय. तर अशी लोकशाही म्हणजे काय, की जी लोकशाही प्रतिनिधीच्या माध्यमातून, म्हणजे बघा इथं प्रत्यक्ष जनता संसदेत जाऊन बसत होती, है की नाही, प्रत्यक्ष कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जनता प्रत्यक्षरित्या संसदेमध्ये जाऊन बसत होती आणि कायदा बनवत होती. ही सगळी जनता संसदेमध्ये जाऊन बसायची आणि कायदा निर्माण करायची, अशी जी व्यवस्था, हिला आपण काय म्हणलंय, प्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, की ही जी जनता आहे, सामान्य जनता, ही जनता आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून, म्हणजे कोण, तर आमदार, खासदार लोक आहे की नाही, खासदार त्यानंतर आमदार, या प्रतिनिधीच्या माध्यमातून व्यवस्था सरकार चालवते, है की नाही. संसद याने सरकार चालवते, अशी जी व्यवस्था आहे तिला म्हणायचं अप्रत्यक्ष लोकशाही. तर जनता प्रत्यक्षरित्या संसदामध्ये किंवा सरकारमध्ये भाग घेत नाही, तर आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून, खासदार असतील, आमदार असतील, यांच्या माध्यमातून सरकार चालवते, त्याला म्हणतात अप्रत्यक्ष लोकशाही, त्याला म्हणतात प्रातिनिधिक लोकशाही. तर भारतात बघा, भारतात प्रत्यक्ष लोकशाही का अप्रत्यक्ष लोकशाही आहे, भारतीय लोकशाहीचं काय वैशिष्ट्य होऊ शकतं बघा, नीट लक्षात घ्या. आपण स्वतः संसदेत जातो का, स्वतः आपण सगळे जे 140 कोटी सगळे संसदेमध्ये जाऊन बोंबलत बसतो का, नाही बसत, आपण जातच नाही.
आपण निवडलेत 545 खासदार लोकसभेचे आपण निवडलेत, 200-250 काय असतील ते आमदार खासदार आपण आपल्या राज्यसभेचे निवडलेत आणि त्यांना सांगितलं की आमच्या वतीने तुम्ही बोला. आपण त्यांना दर 5 वर्षांनी 6 वर्षांनी निवडून देतोय. लक्षात येईल तुम्हाला. तर आपण आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपली लोकशाही व्यवस्था चालवतो. मग भारतात कुठल्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे, भारतात प्रातिनिधिक लोकशाही आहे. लक्षात येतंय. तर प्रश्न येतो नेहमी भारतात टिंबटिंब प्रकारची लोकशाही आहे, तर भारतात प्रत्यक्ष नाहीये. भारतात कशी आहे? अप्रत्यक्ष लोकशाही. बघा जगात आता एक देश जर सोडला तर फारसी कुठेच प्रत्यक्ष लोकशाही ते शक्यही नाही. आज इतकी लोकसंख्या वाढली आणि सगळेच लोक जर सरकारमध्ये सहभागी व्हायचं, कोणाला आवडणार नाही? खासदार आमदार व्हायला कोणाला आवडणार नाही? कायदे प्रक्रियेच्या भागमध्ये वागायला. म्हणून जगामध्ये फारशी प्रत्यक्ष लोकशाही, स्वित्झर्लंड सारखा जर लहानसा देश जर सोडला, तिथंही खूप नॉर्मल पद्धतीमध्ये आहे, तिथं जर सोडलं तर जगात कुठल्या देशात प्रत्यक्ष लोकशाही नाही. फक्त एक देश आहे प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण आपण देऊ शकतो, तो देश म्हणजे स्वित्झर्लंड. बाकी जे देश आहे सगळे अगदी 99.99% असे जे देश आहे तिथं कुठली लोकशाही आहे, जर लोकशाही असेल तर तिथे अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आणि भारतामध्ये सुद्धा कुठली लोकशाही आहे? तर भारतामध्ये सुद्धा अप्रत्यक्ष लोकशाही, तिला दुसरं नाव काय? प्रातिनिधिक लोकशाही. तर आपल्या भारतीय लोकशाहीचं दुसरं वैशिष्ट्य असू शकतं ते म्हणजे भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे. लक्षात येत आहे. तर भारतामध्ये प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष? तर भारतामध्ये कुठली आहे? अप्रत्यक्ष लोकशाही. त्यालाच आपण दुसरं नाव म्हणतो प्रतिनिधीच्या माध्यमातली, म्हणून प्रातिनिधिक लोकशाही. आता बघा ही जी अप्रत्यक्ष लोकशाही आहे तिचे परत काय पडतात? 2 प्रकार पडतात. बघा अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो तो म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आणि दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे संसदीय लोकशाही. बघा आता भारतात संसदीय का अध्यक्षीय याच्यात परत गोंधळ आहे. तर अध्यक्षीय लोकशाही म्हणजे काय? एक अध्यक्ष असेल ज्याला आपण राष्ट्राध्यक्ष म्हणू आणि त्या राष्ट्राध्यक्षाचा आणि कायदेमंडळाचा काही एक संबंध नसणार आहे. कायदेमंडळाचा कुठलाही दबाव त्या राष्ट्राध्यक्षावर नसेल. म्हणजे काय? राष्ट्राध्यक्ष स्वतंत्र आणि कायदेमंडळ स्वतंत्र. म्हणजे काय? वरती आपण जे 2 प्रकार बघितले होते, कायदेकारी व्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था. तर कार्यकारी व्यवस्था ही कायदेमंडळापासून किंवा कायदेकारी व्यवस्थेपासून पूर्णतः वेगळी असणे. जसं अमेरिकेत बघा, अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष असतो त्याच्यावर सिनेटचं काही एक बंधन नसतं, काही एक चालत नाही. तर ही जी पद्धत आहे त्याला काय म्हणायचं? अध्यक्षीय लोकशाही. दुसरं एक अध्यक्षीय लोकशाहीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काय की मंत्रिमंडळाचे जे सदस्य असतात, राष्ट्राध्यक्षाच्या मंत्री परिषदेचे जे सदस्य असतात ते सदस्य राष्ट्राध्यक्ष आपल्या मनाने निवडू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की ते संसदेचे सिनेटचे सदस्य असलेच पाहिजेत असं कुठलंही बंधन या अध्यक्षावर नसेल. ही आहे अध्यक्षीय लोकशाही, जिथं अध्यक्षाला भरमसाठ अधिकार दिलेत, संसदेला काही एक अधिकार ठेवलेले नाहीयेत. आणि या अध्यक्षावर संसद कुठल्याही प्रकारचा अविश्वासाचा ठराव आणू शकत नाही. अशी जी व्यवस्था आहे तिला म्हणायचं अध्यक्षीय लोकशाही. अध्यक्ष आणि संसद यांचा काही एक संबंध नसणारी जी व्यवस्था आहे तिला म्हणायचं अध्यक्षीय लोकशाही. देशात कुठे अध्यक्षीय लोकशाही? रशियामध्ये, त्यानंतर अमेरिकामध्ये. अशा 2 महत्वाच्या देशाचं आपण इथं उदाहरण देऊ शकतो की त्या देशामध्ये अध्यक्षीय लोकशाही. भारतात आहे का? नाहीये. मग भारतात अध्यक्षीय लोकशाही नाही तर भारतात कुठली लोकशाही आहे? संसदीय लोकशाही. आपला सुद्धा पंतप्रधान आहे हो, पण आपल्या पंतप्रधानावर जर लोकसभेने ठरवलं की या पंतप्रधानाला ठेवायचं नाही, म्हणजे संसदेने जर ठरवलं, संसदेच्या लोकशाही लोकसभा नावाच्या जर सभागृहाने ठरवलं की या पंतप्रधानाला ठेवायचं नाही, त्याच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आला तर पंतप्रधानाला खाली कोण खेचतंय? आपली संसद खेचते. त्याच्या घेतलेल्या निर्णयावर टीका करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपल्या संसदेला आहे. आणि अजून एक महत्वाचं आहे, कुठलाही मंत्रिमंडळाचा जर सदस्य असेल तो कशाचा तरी म्हणजे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा, संसदेच्या कुठल्या तरी एका सभागृहाचा भाग असला पाहिजे. नसेल तर 6 महिन्याच्या आत निवडणूक लढवा, संसदेच्या कुठल्या तरी सभागृहात शिरा आणि मगच तुमचं मंत्रीपद टिकू शकतं. इथं अध्यक्षीय लोकशाही तसं आहे का? तर नाही. मंत्री जर झालात, तुम्ही सिनेटचा सदस्य असला काय नसला काय काही घेणं देणं नाहीये. आणि या अध्यक्षावर कुठलाही संसदेचा दबाव, कुठलाही राजीनामा देण्याची बंधन असं वगैरे काहीच नाही. परंतु आपल्या भारतात बघा, भारताच्या पंतप्रधानाला एकतर तो लोकसभेचा कसा असला पाहिजे? बहुमताचा नेता असला पाहिजे. क्रमांक 2, लोकसभेने जर त्याच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला तर त्याला राजीनामा द्यावा लागतो, मंत्रिमंडळाला संपूर्ण राजीनामा द्यावा लागतो. किंवा मंत्रिमंडळाचे जे सदस्य असतात म्हणजे मंत्री असतात ते लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य असणं गरजेचं आहे.
तर ह्या सगळ्या व्यवस्था आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आहेत किंवा आपल्या भारत देशामध्ये आहेत. म्हणून भारतात कुठल्या प्रकारची लोकशाही, तर भारतात संसदीय लोकशाही, ना की अध्यक्षीय लोकशाही. अध्यक्षीय लोकशाही कुठं? अमेरिका. लक्षात. तर भारतात संसदीय प्रकारची लोकशाही आहे. बघा आपण दोन प्रकार बघितलेत. लोकशाहीचे दोन प्रकार येतात, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. आणि भारतात या अप्रत्यक्ष लोकशाही आहे आणि या अप्रत्यक्ष लोकशाहीचे दोन प्रकार पडतात. क्रमांक 1 अध्यक्षीय लोकशाही आणि दुसरी आहे संसदीय लोकशाही. तर भारतात अध्यक्षीय लोकशाही आहे का संसदीय लोकशाही आहे? तर भारतात संसदीय लोकशाही आहे. आणि भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे का प्रत्यक्ष लोकशाही आहे? तर भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे. तर हे महत्वाचे असलेले वैशिष्ट्य, भरपूर वैशिष्ट्ये. पण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न जे येतात तर ते 2-3 प्रकारामध्ये येऊ शकतात की लोकशाहीचे 4 आधारस्तंभ कुठले, ते कार्यकारी व्यवस्था काय, कायदे मंडळ म्हणजे काय किंवा कायदेकारी व्यवस्था म्हणजे काय, न्याय व्यवस्था म्हणजे काय, आणि चौथं जे नवीन आलंय ते म्हणजे प्रसार माध्यम आहे. हे चौथं आधारस्तंभ आहे. तर हे 4 आधारस्तंभ तुम्हाला कळाले पाहिजे. आणि लोकशाहीची जी व्याख्या आहे ती कुणी केली, तर ती केली अब्राहम लिंकन यांनी. हे एक लक्षात आलं पाहिजे. आणि आपल्या भारतीय लोकशाहीचे मुख्य 2 प्रकार आपल्याला कळाले पाहिजे, मुख्य वैशिष्ट्ये. ते म्हणजे भारतात प्रत्यक्ष लोकशाही एक, अप्रत्यक्ष लोकशाही. तर भारतात अप्रत्यक्ष लोकशाही, तिला प्रातिनिधिक लोकशाही म्हणतात. आणि भारतात अप्रत्यक्ष लोकशाहीचे परत 2 प्रकार पडतात, भारतात म्हणण्यापेक्षा सगळ्याचकडेच. तर त्या अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार, क्रमांक 1 अध्यक्षीय लोकशाही, क्रमांक 2 संसदीय लोकशाही. तर भारतात संसदीय एक अध्यक्ष, तर भारतात आहे संसदीय लोकशाही. तर ही महत्वाची आपल्या लोकशाहीची वैशिष्ट्ये झालीत बघा. तर ही आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. तर भारतात लोकशाही जिवंत आहे याचं कारण काय, तर लोकांना त्याची जाणीव आहे. ही लोकशाही कोणासाठी आहे, तर लोकांसाठी आहे. लोकांना त्यांच्या अधिकारांची, त्यांच्या हक्कांची जाणीव आहे. कारण प्रसार माध्यमे आपलं काम योग्य करतायत, कायदे मंडळ आपलं काम योग्य करतंय, कार्यकारी मंडळ आपलं योग्य काम करतंय, आणि न्याय व्यवस्था या सगळ्यावर वॉच ठेवून आहे. लक्षात येत आहे. तर भारताची जी लोकशाही जी आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर लोकशाही व्यवस्था आपण ब्रिटनकडून, नवे सगळ्या जगानंच ब्रिटनकडून स्वीकारली आहे, आपण ती दत्तक घेतली. भारतातही लोकशाही प्रधान संस्कृती होती, काही बाबतीत राजेशाही जाऊन लोकशाही प्रधान संस्कृती असलेले राज्य आपल्या भारतातही होते, पण आपली लोकशाही दत्तक घेतलेली आणि आपली लोकशाही आता शिकत आहे. हळूहळू आपण लोकशाहीच्या बाबतीत प्रगल्भता, वैचारिक प्रगल्भता आपल्या भारतामध्ये येताना आपल्याला दिसत आहे. तर अशी ही भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आपण बघितलेली. अजून जर तुम्हाला राज्यघटना असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असतील, सामान्य विज्ञान असेल, अशा वेगवेगळ्या विषयातील अजूनही महत्वाच्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता, आपल्याला तरी सुचवू शकता. आपण नक्कीच या सगळ्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे महत्वाचे टॉपिक आहेत त्यांच्यावरले व्हिडिओ आपण नक्कीच सादर करू, नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ. जर हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला याचा जर फायदा होत असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक करू शकता आणि आपले जे मित्र आहेत जे तयारी करतायत त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करू शकता. धन्यवाद.